नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळी कागदपत्रे काढण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये जात असतो। उदाहरणार्थ शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी उत्पन्न दाखला आवश्यक असतो। हा दाखला जर आपण घर बसल्या काढू शकलो तर आपला किती वेळ वाचेल ना। तर चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हा दाखला आपण घर बसल्या कसा काढू शकतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम गुगलवरती जाऊन आपले सरकार.mahaonline.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपले अकाउंट क्रिएट करावे लागेल। त्यासाठी आपल्याला न्यू यूजर रजिस्टर हिअर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, नंतर यामधील ऑप्शन 1 हा पर्याय निवडायचा आहे व आपला जिल्हा निवडून आपला मोबाईल नंबर टाकून सेंड OTP ह्या पर्यायावरती क्लिक करायचा आहे व जो OTP आपल्याला आला आहे तो OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर एक यूजर नेम क्रिएट करून घ्यायचा आहे। जो सिलेक्ट केलेला यूजर नेम आहे तो चेक यूजर नेम अवेलेबिलिटी या पर्यायावरती क्लिक करून अवेलेबल आहे का ते बघायचं आहे। त्यानंतर एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। एक्झाम्पल मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पासवर्ड बनवून घेऊ शकता। त्यानंतर आपलं इंग्लिशमध्ये फुल नेम टाकून घ्यायचं आहे। ते नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल। आपली डेट ऑफ बर्थ टाकून कन्सेंट ॲक्सेप्ट करून रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल। मित्रांनो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन हिअर यामध्ये आपण जो यूजर नेम अँड पासवर्ड क्रिएट केला आहे तो फिल करून घ्या व कॅप्चा फिल करून आपला जिल्हा निवडून लॉग इन हा ऑप्शन सिलेक्ट करा। लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। डाव्या बाजूला आपल्याला बरेच पर्याय दिसून येतील। यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करून रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। यानंतर सब डिपार्टमेंट ह्यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस हा ऑप्शन निवडायचा आहे। आपल्याला यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिसतील। यामध्ये इन्कम सर्टिफिकेट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आपल्याला सर्व्हिस लिस्ट हा ऑप्शन निवडायचा आहे। यामध्ये परत एकदा इन्कम सर्टिफिकेट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत याची लिस्ट दिसेल। ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। खाली स्क्रोल करून आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या पुढे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। हा फॉर्म आपण आता फिल करून घेऊ। आपल्याला दाखला किती वर्षासाठी पाहिजे हे सुरुवातीला मला 1 वर्षाचा पाहिजे म्हणून 1 वर्षासाठी पर्याय निवडत आहे। आपली रिक्वायरमेंटनुसार आपण ऑप्शन निवडू शकता। त्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये सॅल्युटेशन निवडून घ्या। पुन्हा वडिलांचं सॅल्युटेशन निवडून नाव टाकून घ्या। त्यानंतर ऑक्युपेशन ह्या पर्यायावरती क्लिक करून आपण जे काही असाल तो पर्याय अचूक निवडून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला बरेच पर्याय दिसतील। मी एक पर्याय निवडलेला आहे यातून। त्यानंतर ज्यांचं नाव आहे, ज्यांच्या नावावरती दाखला काढायचा आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये ॲड्रेस टाकून घ्या। त्यानंतर खाली पॅन नंबर असेल, पॅन नंबर आणि एज्युकेशन डिटेल्स हे पर्याय ऑप्शनल आहेत, असेल तर टाकून घ्या। त्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशनमध्ये रिलेशन निवडून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला दाखला कोणासाठी पाहिजे हे निवडायचं आहे। मला हा दाखला स्वतःसाठी पाहिजे म्हणून स्वतः हा पर्याय निवडत आहे। स्वतःसाठी पाहिजे असल्यामुळे नाव आपोआप येईल। यामध्ये आपल्याला आता इन्कम सर्टिफिकेट रिझनमध्ये हा दाखला आपल्याला कोणत्या कामासाठी पाहिजे हे निवडायचं आहे। यामध्ये शिक्षण, वैद्यकीय, इतर हे पर्याय दिसतील। आता मला हा दाखला शासकीय कामासाठी पाहिजे म्हणून मी इतर हा पर्याय निवडत आहे आणि रिझनमध्ये शासकीय कामी हे मराठीत टाकून घ्यायचं आहे। आपण Ctrl+Y करून मराठी कीबोर्ड वापरू शकतो। त्यानंतर आपल्याला अदर सोर्स इन्कम डिटेल्समध्ये आपल्याला ज्या मार्गाने उत्पन्न मिळते ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, जे तुम्ही सुरुवातीला ऑक्युपेशनमध्ये निवडलेलं आहे। मी शेतमजुरीचं उत्पन्न जे आपल्या तलाठी अहवालावरती जे उत्पन्न आहे तेच उत्पन्न टाकायचं आहे। त्यानंतर अटॅचमेंटमध्ये तलाठी अहवाल निवडून कन्सेंट ॲक्सेप्ट करून समावेश करा यावरती क्लिक करायचं आहे। आपली सर्व माहिती एकदा खात्री करून ओके करायचं आहे। युअर ॲप्लिकेशन इज सक्सेसफुली सेव्ड आणि युअर ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल। काइंडली अपलोड डॉक्युमेंट असा पॉपअप दिसेल। यावरती ओके करून
ह्यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. चला तर मग पाहूया डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे. सर्वप्रथम आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. फोटोची रुंदी 160 आणि उंची 200 ते 212 पिक्सल असायला हवी. चूज फाईलवरती क्लिक करून फोटो सिलेक्ट करून ओपनवरती क्लिक करून घ्या. ओळखीच्या पुराव्यामध्ये आपण आधार कार्ड अपलोड करून घ्या. पत्त्याच्या पुराव्यामध्ये पण आपण आधार कार्ड तसेच एक्स्ट्रा डॉक्युमेंट म्हणून शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड अपलोड करून घ्या. इतर दस्तावेज ऑप्शनल आहेत. जर वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर आपल्याला यापैकी एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल हा ऑप्शन निवडून आपला तलाठी दाखला अपलोड करून घ्यायचा आहे. अनिवार्य कागदपत्रांमध्ये आपल्याला इतर म्हणजे तलाठी दाखला व स्वयंघोषणापत्र अपलोड करून घ्यायचं आहे, जे की मी आधीच डाउनलोड केलं असल्यामुळे अपलोड करत आहे. आपण खाली सेल्फ डिक्लेरेशन यावरती क्लिक करून डाउनलोड करून यामध्ये आपला फोटो, नाव, वय, आधार नंबर, व्यवसाय, राहणार जे काय आहे ते फिल करून परत अपलोड करायचं आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे युअर डॉक्युमेंट इज सेव्ड सक्सेसफुली, काइंडली मेक पेमेंट हा पॉपअप दिसेल. ओकेवरती क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. आता आपल्याला पेमेंटचा इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला सर्व टॅक्सेससह फक्त 33 रुपये 60 पैसे एवढेच पेमेंट करायचं आहे. कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटचे वेगवेगळे पर्याय दिसतील. जर तुम्ही UPI ने पेमेंट करणार असाल तर क्रेडिट डेबिट कार्ड हा ऑप्शन निवडा. उजव्या बाजूला पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर QR हा ऑप्शन निवडून QR कोड स्कॅन करून आपल्या मोबाईलवरून पेमेंट करून घ्यायचं आहे. आपल्याला अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला 15 दिवसाच्या आत आपला उत्पन्नाचा दाखला पोर्टलवरती दिसेल. तो आपण लॉग इन करून डाउनलोड करून घेऊ शकतो. मित्रांनो, आपला चॅनल थोडासा नवका असल्यामुळे आपल्याला बोलताना अडचण निर्माण होत आहे. आशा करतो की आपण मला सांभाळून घ्याल. अशा प्रकारे मित्रांनो, अवघ्या 33 रुपयात व थोड्याशा कागदपत्रांच्या आधारे आपण घर बसल्या उत्पन्नाचा दाखला काढू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.